नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुस्तक परिचय, बुक रिव्ह्यू या शृंखलेमध्ये आज मी एक वेगळ्याच लेखकाचं, एक वेगळ्या पद्धतीचं पुस्तक घेऊन आलो आहे. लेखकाचं नाव आहे सौरभ वागळे आणि पुस्तकाचं नाव आहे डिटेक्टिव्ह अल्फा आणि मृत्यूचे संदेश. अर्थातच थरार कथा आहे. अर्थातच मिस्ट्री आहे त्याच्यामध्ये. आणि खूप दिवसांनी खरं सांगायचं तर नवीन मराठी लेखकाकडून एक चांगली कथा वाचायला मिळाली. डिटेक्टिव्ह अल्फा म्हणजे कोण किंवा म्हणजे काय हे मला आधी माहिती नव्हतं. पुण्यामध्ये जेव्हा बुक फेस्टिवल झाला, पुस्तक महोत्सव, तेव्हा दिलीपराज प्रकाशन, जिथून अर्थातच सुहास शिरोळकरांची पुस्तकं मी घेतो, तिथे हेही पुस्तक होतं. त्यांची 2 पुस्तकं होती, त्यातलं एक पुस्तक मी घेतलं आणि ते वाचायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की काही भाग जो आहे पुस्तकाचा, कथानकाचा, पात्रांचा, तो परिचित आहे, काही भाग आहे तो नाही आहे. एक विशेष अशी गोष्ट घडली, अर्थातच योगायोग. ती म्हणजे गोष्ट आहे सांगलीतली, माझी सासूरवाडी. तर डिटेक्टिव्ह अल्फा जो आहे, तो त्याचं अल्फा या नावाला सुद्धा एक कारण दिलेलं आहे. अगदी थेट मराठी अशी ही कथा आहे. त्याच्यामध्ये डिटेक्टिव्ह अल्फा जो आहे, तो मुख्य पात्र आणि त्याचा मित्र प्रभू. प्रभव खरं तर, पण प्रभू हे त्याचा जोडीदार. मला विचाराल तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सुरुवात जेव्हा मी केली वाचन करायला, तेव्हा मला शेरलॉक होम्सची आठवण आली. आता याच्यात चूक, बरोबर, वाईट वगैरे असं काही नाहीये. कारण शेरलॉक होम्स हे एक वेगळा मानबिंदू आहे, वेगळ्या पद्धतीचा. आणि जेव्हा वाचन पुढे जात गेलं, तेव्हा जाणवलं की काही अंशी जरी आठवण आली शेरलॉक होम्सची, तरी अल्फा जो आहे, तो मूळतः शेरलॉक होम्स वगैरेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याचं पात्र वेगळं आहे, पूर्णतः मराठी आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे इतर डिटेक्टिव्हज जे असतात, गुप्तहेर म्हणा किंवा असं काम करणारे, त्यांच्यापेक्षा अल्फा हा खूपच सात्विक आहे. म्हणजे सात्विक डिटेक्टिव्ह मी पहिल्यांदाच वाचला. अगदी थेट मराठी असं कथानक आहे, मराठी माणसांची गोष्ट आहे आणि मराठी देशातली गोष्ट आहे. त्यामुळे वाचायला मजा आली. गूढ जे आहे ते शेवटपर्यंत टिकून राहिलं आणि कथेचा जो वेग आहे, तोही बऱ्यापैकी चांगला असा मांडलेला होता. मला काही ठिकाणी असं वाटलं, की कदाचित वाढला असता तर चाललं असतं वगैरे. पण हा माझं वैयक्तिक मत झालं हे. कदाचित तुम्हाला तसं नाही वाटणार. वेग चांगला साधलेला आहे. अ, घटनांची शृंखला, ती मालिका जी आहे एकानंतर एक येणारी, ती खूप चांगल्या रीतीने मांडलेली आहे. मला ते खूप आवडलं. कथेची रचना ज्याला आपण म्हणतो, की कशानंतर काय घडलं पाहिजे, कशानंतर काय, कुठली घटना आपण सांगितली पाहिजे वाचकांना. मला ती रचना खूप आवडली त्याच्यामध्ये. त्याचबरोबर अ, सध्याच्या कथांमध्ये जे पूर्णतः नाहीच, म्हणजे दिसतच नाही हल्ली, ते असं की गूढता जी आहे, रहस्य जे आहे, ते रहस्य हळूहळू उलगडत गेलं पाहिजे. आधीपासूनच त्याचं सुतोवाच जर मिळालं, तर मग त्यात मजा राहत नाही. आणि या कथेमध्ये डिटेक्टिव्ह अल्फा आणि मृत्यूचे संदेशमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला एक उत्कंठा लागून राहते, की नक्की काय घडलं असेल, नक्की काय घडलं असेल. शेवटाला येतो तेव्हा साधारण कल्पना येते, तुम्ही अनुभवी वाचक असाल तर. पण नवीन वाचकांना शेवटपर्यंत ती उत्सुकता धरून ठेवली जाईल, एवढं चांगलं लेखन सौरभ वागळे यांनी केलेलं आहे. मला ती ती कथा आणि कथा बांधण्याची ती पद्धत आवडली. आणि आपली मराठमोळी माणसं आहेत, मराठमोळ्या जागा आहेत. त्यामुळे मी कुठे ना कुठे त्याला संबंध जोडू शकलो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिलेट करू शकलो म्हणतो. मी रिलेट करू शकलो. काही ठिकाणी मला असं वाटलं, की
डिटेक्टिव्ह अल्फाचं जे भावविश्व आहे, कदाचित ते आणखीन समोर यायला हवं होतं. पण अ, त्याला मी काही न्यू न समजणार नाही. तो काही निगेटिव्ह पॉइंट नाही. कारण की मी आत्ताशी एकच पुस्तक वाचलं. आणखीनही पुस्तकं असतील. कदाचित त्यामध्ये त्याचा उलगडा झालेला असेल. या पुस्तकामध्ये कारण की त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध असलेली घटना आहे डिटेक्टिव्ह अल्फाच्या. त्यामुळे काही एक क्षण मला वाटून गेलं की त्याचं जे भावविश्व आहे, ते कदाचित आणखीन लोकांसमोर आलं असतं त्याच्यामध्ये. कारण की डिटेक्टिव्ह जरी असला, डिटॅच्ड जरी असला लोकांपासनं, तरी तोही एक माणूस आहे, त्यालाही भावना असतात. त्यांना दाखवायच्या कशा हे समजत नसतं. प्रभू जो मित्र आहे तो कायम त्याच्याबरोबर असतो आणि ते दोघं मिळून मिळून कसं हे रहस्य सोडवतात, कसे एक एक क्लूज त्यांना मिळत जातात. आणि डिटेक्टिव्ह अल्फाची निरीक्षण शक्ती ही फार वाखाणण्याजोगी. म्हणजे मला तो प्लॉट आवडला, ती पात्र आवडली, कथानक आवडलं. त्याची रचनासुद्धा आवडली. कथेची रचना खूप छान आहे आणि विषयसुद्धा अ, वेगळा आहे. म्हणजे विषयाचा उलगडा जेव्हा होतो, मगाशी म्हटलं तसं, कदाचित तिथे जास्त वेळ देता आला असता, पण हे माझं वैयक्तिक मत झालं. पण कथेचा उलगडा हा चांगल्या ठिकाणी होतो आणि त्याची जेव्हा आपण ओढत-ओढत मागे येतो, तेव्हा समजतं की एका अत्यंत सामान्य घटनेपासून एका फार महत्त्वाच्या घटनेपर्यंत लेखकाने आपल्याला नेऊन सोडलेलं आहे. हे त्या लेखकाचं यश आणि ते सौरभ वागळे यांना निश्चित साधलेलं आहे. मला तरी हे पुस्तक निश्चितपणे वाचायला आवडलं. एक चांगली रहस्य कथा वाचनात आली. त्याबद्दल सौरभ वागळे यांचं मुळात अभिनंदन. आणि तुम्हालाही संधी मिळाली तर हे पुस्तक जरूर घ्या आणि वाचा आणि मग मला सांगा की तुम्हाला अ, हा बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला? बरोबर होतं, नव्हतं वगैरे, वगैरे. छोट्याशा घटनेपासनं महत्त्वाच्या घटनेपर्यंत हे हे एवढं जरी लक्षात ठेवलं, तरी तुम्हाला मजा येईल हे वाचताना. मी कथानक तुम्हाला सांगणार नाही, की काय घडतं, काय नाही. पण त्याच्यामध्ये अर्थात डिटेक्टिव्ह म्हणलं, की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणलं, की पोलीस आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांच्यामधले प्रेमळ संवाद किंवा प्रेमळ संबंध हे आलेच. एका पॉइंटला एक क्षण मला असं वाटून गेलं. आता हे मी का सांगतो? कारण की मीही स्वतः लेखक आहे आणि शर्लॉक होम्सचा तगडा फॅन आहे. म्हणजे 7 ते 8 वेळा संपूर्ण शेरलॉक होम्स वाचून काढले. इथपर्यंत मी फॅन आहे शेरलॉक होम्सचा. एका क्षणाला मला असं वाटलं जेव्हा डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याच्या मित्राच्या जीवावर बेतलेलं असतं. कदाचित त्यांच्या जीविताला धोका होऊ शकला असता. ते आणखीन कदाचित रंगवता आलं असतं. ते जे थ्रिल आहे, ॲक्शन जे आहे, ते आणखीन येऊ शकलं असतं. हा माझा पुन्हा एकदा माझा वैयक्तिक मत झालं हे. पण तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. खूप दिवसांनी अ, एका नवीन मराठी लेखकाची रहस्यकथा वाचनात आली. मला खूप आनंद झाला हे वाचून आणि आनंद याचाही झाला, की नवीन लेखकसुद्धा आहेत, लिहीत आहेत. आपल्याला आपल्या आधी ज्यांनी केलेलं आहे, त्यांची बरोबरी गाठणं वगैरे या ह्याच्यात नाही. पण तो स्तर आपल्याला राखायचा आहे. लेखक म्हणून माझी जबाबदारी आहेच. पण सौरभ वागळे यांनी ती जबाबदारी चांगली पेललेली आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. हे पुस्तक नक्की वाचा आणि अभिप्राय मला नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा ऐकत असाल तर एकदा चॅनलला भेट द्या आणि विषय आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी पुढचं कुठलंतरी पुस्तक घेऊन येईन किंवा पुढचा कुठलातरी विषय घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.